Hello students, welcome to our school, Janta High School and Junior College, Shirur. Our today's subject is English and today we are going to learn a new topic. And the name of this topic is Advise Customers. You can see this topic on page number 48 in your textbook. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन भाग बघतोय बघा, ॲडवाईज कस्टमर्स. तुम्हाला माहिती आहे ॲड मीन्स जाहिरात. ॲड मीन्स जाहिरात आणि वाईज मीन्स हुशार किंवा जागृत. कस्टमर्स मीन्स ग्राहक म्हणजे घेणारा. आपण वेगवेगळ्या जाहिराती बघत असतो बघा. मग या जाहिराती बघून आपण काय करत असतो, काही उत्पादनांची खरेदीसुद्धा करत असतो, वस्तू घेत असतो. पण त्या खरेदी करताना ती जाहिरात बघितल्यानंतर ती वस्तू खरेदी करत असताना आपण काय करायचं आहे, एक जागृत ग्राहक ज्या पद्धतीनं पूर्णपणे विचार करून त्या मालाचं निरीक्षण करून त्याचा दर्जा लक्षात घेऊन खरेदी करतो, त्या पद्धतीनं आपण काय करायचं आहे, वस्तू खरेदी करायच्या आहेत. आणि हेच तुम्हाला आज या भागातून शिकायचं आहे. ओके, लिसन. You must have seen ads, that is advertisement, on TV and in many other places. तुम्ही बघा ॲड्स मीन्स काय, जाहिराती. आपण जाहिराती बघतो कुठं बघतो, टी व्हीवरती आणि बऱ्याच ठिकाणी. मग तो वर्तमानपत्र असेल, रेडिओ असेल, आपण जाहिराती ऐकत असतो, बघत असतो, वाचत असतो. ॲडव्हर्टाइजमेंट आर गिव्हन बाय ओनर्स ऑफ डिफरंट कंपनीज टू टेल पीपल अबाउट देअर प्रोडक्ट्स. बघा आपण इथंपर्यंत आलो. ह्या जाहिराती जे मालक असतात वेगवेगळ्या कंपन्यांचे, त्यांच्याकडून दिल्या लोकांच्यावरून पोचवल्या जातात. कशासाठी, तर त्यांनी जो माल तयार केलेला असतो किंवा जे उत्पादन केलेलं असतं त्याची माहिती लोकांना मिळावी. देअर एम इज टू मेक पीपल बाय धिस प्रोडक्ट. एम मीन्स हेतू. त्यांचा हेतू काय असतं, तर ही जाहिरात बघून, हे ॲडव्हर्टाईज बघून लोकांनी त्यांचा माल खरेदी करावा. ओके. ॲडव्हर्टाइजमेंट आर डिझाइन्ड इन सच अ वे दॅट पीपल आर इम्प्रेस्ड व्हेन दे सी देम. बघा ह्या ज्या जाहिराती असतात ह्या अशा पद्धतीने केलेल्या असतात की लोक ती जाहिरात बघून प्रभावित होतात, आकर्षिले जातात आणि काय करतात, त्या मालाची ते खरेदी करतात. दे फील लाईक बाईंग द प्रोडक्ट. आणि जाहिरात बघितली की ते उत्पादन किंवा ती वस्तू घेण्याचा मोह त्यांच्यामध्ये होतो. दॅट इज वॉट द ओनर्स वॉन्ट. आणि हेच त्या उत्पादन करणाऱ्या मालकाला अपेक्षित असतं. बट इज द ॲडवाईस इन द ॲड्स ऑलवेज गुड फॉर यू. पण जी आपण जाहिरात बघतो ती आपल्यासाठी चांगली असतेच का. यू मस्ट थिंक अबाउट इट केअरफुली. ज्यावेळेला तुम्ही ही जाहिरात बघत असता त्यावेळेला तुम्ही ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. यू मस्ट ॲक्ट लाईक अ वाईज कस्टमर. आणि तुम्ही एका हुशार किंवा जागृत ग्राहकाप्रमाणे या ठिकाणी काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. अँड डिसाईड व्हॉट टू बाय, हाऊ मच टू बाय अँड व्हॉट नॉट टू बाय. आणि तुम्ही मग निर्णय घेतला पाहिजे की आपण काय खरेदी केलं पाहिजे, किती प्रमाणात खरेदी केलं पाहिजे आणि काय खरेदी करू नये याचा काय केला पाहिजे, आपण विचार केला पाहिजे. काही वेळेला असं असतं बघा, 3 खरेदी करा 1 फ्री मिळवा, किंवा 2 वस्तू खरेदी करा 2 फ्री मिळवा. मग आपण काय करतो, 2 फ्री मिळतात म्हणून आपण गरज नसताना 2 वस्तू घेतो. त्या 2 आणखी 2 म्हणजे 4 वस्तू आपल्याकडे येतात. मग त्या ठिकाणी आपले पैसे वाया जातात आणि गरज नसताना आपल्याकडे त्या 4 वस्तू येतात. म्हणजे ज्याला अशा जाहिराती आपण बघतो त्याला आपण विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे की खरंच ह्या वस्तूंची आपल्याला गरज आहे का. आणि आपण एका जागृत ग्राहकाप्रमाणे वागलं पाहिजे. मी या ठिकाणी तुम्हाला एक जाहिरात दिलेली आहे बघा, व्हॉट द ॲड सेज. ही जाहिरात काय म्हणते बघा. ओके, लिसन. फीलिंग हॅपी, क्रिस्पी क्रंची.
फीलिंग सॅड, क्रिस्पी क्रंची. फीलिंग टायर्ड, क्रिस्पी क्रंची. लॉस्ट द मॅच, क्रिस्पी क्रंची. ऑन द कप, क्रिस्पी क्रंची. डे अँड नाईट, क्रिस्पी क्रंची. नाऊ अँड देन, क्रिस्पी क्रंची. फॉर यू अँड मी, क्रिस्पी क्रंची. तर तुमच्या लक्षात आलं असेल ही जाहिरात कशाची आहे, तर क्रिस्पी क्रंची ची आहे. हे काय आहे, वेपर्सचा एक प्रकार आहे. मग बघा, फीलिंग हॅप्पी, क्रिस्पी क्रंची म्हणजे ज्याला तुम्ही आनंदित असाल त्याला क्रिस्पी क्रंची खा. फीलिंग सॅड, ज्याला तुम्ही दुःखी असाल त्याला क्रिस्पी क्रंची खा. फीलिंग टायर्ड, ज्याला तुम्ही थकलेला असाल, दमलेला असाल त्याला तुम्ही क्रिस्पी क्रंची खा. लॉस्ट द मॅच, तुम्ही एखादा सामना हारला आहे तर तुम्ही काय करा, क्रिस्पी क्रंची खावा. ऑन द कप, तुम्ही जिंकलेला आहात त्याचा क्रिस्पी क्रंची खावा. डे अँड नाईट, रात्रंदिवस तुम्ही क्रिस्पी क्रंची खा. नाऊ अँड देन, आता आणखी नंतर क्रिस्पी क्रंची खा. फॉर यू अँड मी, क्रिस्पी क्रंची. ओके. एव्हरी टाईम क्रिस्पी क्रंची ओनली फॉर ₹5 गेट 1 पॅक फ्री ऑन 5. मग इथं काय सांगितलं आहे, क्रिस्पी क्रंचीची जाहिरात आहे, पण ही जाहिरात देत असताना त्यांनी सांगितले की प्रत्येक वेळेला तुम्ही क्रिस्पी क्रंची खा. पण हे योग्य आहे का, नाही. मग ह्याचा विचार आपण करायचा. आणि किती, फक्त ₹5 त्याची किंमत दिलेली आहे. आणि त्याचबरोबर गेट 1 पॅक फ्री ऑन 5 म्हणजे ज्याला तुम्ही 5 खरेदी कराल त्याला तुम्हाला 1 फ्री मिळणार आहे. ओके. आता पुढं बघा, बट माय टीचर सेज, ही जाहिरात मी बघितली पण माझे शिक्षक काय सांगतात मला बघा. वी सी मेनी टाईप्स ऑफ चिप्स, वेपर्स अँड अदर स्नॅक्स इन द मार्केट. माझे शिक्षक काय सांगतात, आपण बऱ्याच प्रकारचे चिप्स, वेपर्स आणि त्याचबरोबर इतर खाद्यपदार्थ आपण बाजारात बघत असतो. वी गेट देम इन अट्रॅक्टिव्ह पॅकेट्स ऑर पाउचेस. आपण त्यांना आकर्षित पाकिटामध्ये ते असतात. बरोबर आहे बघा, आपण जे वेपर्स वगैरे खातो त्यांची पाकिटे इतकी आकर्षित असतात वेगवेगळ्या रंगाची की आपण त्याच्याकडे आकर्षित होतो आणि ते घेतोच आपण. दिस स्नॅक्स आर युजली फ्राईड फूड्स दॅट कंटेन्स अ लॉट ऑफ सॉल्ट अँड स्पाइस. आणि हे जे स्नॅक्स वगैरे असतात, हे खाद्यपदार्थ असतात, ते काय केलेले असतात, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेल आणि मसाले घातलेले असतात. दीज आर गुड टू टेस्ट. बघा हां, त्यामुळे त्यांना चव फार चांगलेली असते. बट इट नॉट सो गुड फॉर युअर हेल्थ इफ यू ईट देम ऑल द टाईम. पण ते चवीला जरी चांगले असले तरी ते तुमच्या काय शरीरासाठी, तुमच्या तब्येतीसाठी ते चांगले नसतात. जर तुम्ही नियमितपणे तसंच खात असाल तर ते तुमच्या तब्येतीसाठी हानिकारक असतं. ग्रोईंग चिल्ड्रन नीड अ बॅलन्स्ड अँड nourishing diet that includes different types of cereals, pulses, fresh vegetables, fruits, nuts, milk, etc. माझे शिक्षक काय सांगतात, जी वाढती मुलं आहेत त्यांना कशाची गरज आहे, संतुलित आणि पोषक आहाराची गरज आहे. तर त्यामध्ये काय काय असावं, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्य आणि त्याचबरोबर ताज्या भाज्या, फळे, बदाम आणि त्याचबरोबर दूध यांचा त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट असावा, असं कोण सांगतं, माझे शिक्षक सांगतात. मग बघा, आपण एखादी जाहिरात बघून त्याला भुलून आपण आपल्या शरीराला हानिकारक आहेत असे पदार्थ खायचे की आपले शिक्षक सांगतात त्या पद्धतीनं आपण संतुलित आणि पोषक आहार घ्यायचा हे आपण ठरवायचं आहे. आणि कोणतीही जाहिरात बघितल्यानंतर आपण काय करायचं आहे, एका जागृत ग्राहकाप्रमाणे पूर्ण विचार करूनच आपण ते उत्पादन खरेदी करायचं आहे. ओके, आपण या ठिकाणी थांबतो विद्यार्थी मित्रांनो. याचा पुढील भाग आपण पुढील तासाला बघूया. थँक्यू फ्रेंड्स.